भारतभूमी ही देवतांची पावनभूमी म्हणून ओळखली जाते, कारण देवांचे अवतार याच भूमीत विशेषतः उत्तर भारतात जास्त झाले. पण देवांना सुद्धा भुरळ पाडली ती महाराष्ट्र राज्याने, जी संतभूमी म्हणून प्रचलित आहे. भक्तीच्या जोरावर देवाला सुद्धा येथे यायला भाग पाडलं ते याच संतभूमीने, जिथे सर्व भाविक भक्त श्रद्धेने नतमस्तक होतात. महाराष्ट्राला थोर संत परंपरा लाभली आहे. याच संत परंपरेचे कळसस्थान पुणे प्रांतात इंद्रायणीच्या पवित्र तीरावर श्री क्षेत्र देहुगाव वसलेले आहे. हीच ती पावनभूमी जिथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. या भूमीचं स्वतः तुकाराम महाराज वर्णन करतात. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या घराण्यात त्यांच्या जन्माच्या पूर्वीपासूनच भगवान पांडुरंग परमात्म्याची सेवा आणि पंढरीच्या वारीची परंपरा रूढ होती. श्री तुकाराम महाराजांच्या या महान घराण्याचा इतिहास आपण पाहू. असं म्हटलं जातं की त्रैलोक्याला पावन करणारे महात्मे ज्या देशात, ज्या कुळात जन्म घेतात ते कुळ अत्यंत पवित्र होते. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. अशी या पवित्र कुळाची परंपरा आहे. तुकाराम महाराजांचं मोरे कुळ आहे. 13व्या शतकात जावळीमधून या कुळातील मूळ पुरुष महान भगवत भक्त विश्वंभर महाराज देऊमध्ये आले. त्यांनी आपल्या मातेच्या आज्ञेप्रमाणे पंढरीची वारी केली. तुझ्या वडिलो वडिली निर्धारी, चालविली पंढरीची वारी, त्यासी सर्वथा अंतर न करी, तरीच संसारी सुफळपणा. वाडवडिलांनी चालवलेली परंपरा विश्वंभर महाराजांनी निष्ठेने जोपासली, म्हणून यांच्या दृढभक्तीच्या जोरावर देहूमधील अमराईत स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्रगट झाली. जगाच्या पाठीवर भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी जोडी सर्वप्रथम याच तीर्थक्षेत्र देहूमध्ये अवतीर्ण झाली. या मूर्तीची स्थापना करण्यासाठी विश्वंभर महाराजांनी आपल्या घराच्या प्रांगणात उत्तर वाहिनी इंद्रायणीच्या काठी एक भव्य दिव्य मंदिर बांधले. याच मंदिरात विश्वंभर महाराजांनी भगवान पांडुरंग परमात्म्यास वचन दिले की जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माझ्या वंशात पंढरीची वारी आणि या श्री विठ्ठल रुक्मिणी यांची सेवा अखंडपणे सुरू राहील. हीच वारकरी परंपरा पुढे चालत राहिली. पण त्यावेळेला विश्वंभर महाराजांचे पुत्र हरी आणि मुकुंदा हे क्षेत्रीय असल्यामुळे सैन्यात सहभागी झाले. ते दोन्ही शूरबंधू मातृभूमीच्या रक्षणासाठी युद्धात उतरले. रणांगणावर मोठा पराक्रम गाजवून ते धारातीर्थी पडले आणि त्यांना वीरमरण आले. हरी यांचा पुत्र विठ्ठल लहान असतानाच त्यांच्या आजीने म्हणजे अमाबाई मातेने त्यांना घराण्याचा कुलाचार समजावून सांगितला. आपल्या आजोबा विश्वंभर महाराज यांनी भगवान पांडुरंगाला दिलेल्या वचनाची आठवण करून दिली आणि पंढरीनाथाची ही सेवा अखंडपणे पुढे चालवण्याची आज्ञा केली. त्यांनी इतक्या नित्य नेमाने आणि श्रद्धेने देवाची सेवा केली की जणू त्या भक्तीने देवालाच ऋणी करून ठेवले. हाच सेवेचा वारसा पुढे पिढ्यानपिढ्या चालत राहिला. विठ्ठलाचे पुत्र पदाजी, त्यांचे पुत्र शंकर, त्यांचे पुत्र कान्होबा, त्यांचे पुत्र म्हणजेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वडील बोलोबा महाराज आणि आई कनकाई माता यांची भक्ती इतकी श्रेष्ठ ठरली की त्यांच्या सेवेने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही देव त्यांच्या पोटी पुत्र रूपाने अवतीर्ण झाले. तो दिवस होता माघ शुद्ध पंचमीचा शके 1530 सन 1608. निसर्गात जशी वृक्षवेलींना नवीन पालवी येते, अगदी तशीच या थकलेल्या आणि पारतंत्र्यात सुकलेल्या मनाला
तुकोबारायांच्या जन्माने नवी पालवी फुटली. या पवित्र तिथीला बोलोबा महाराजांच्या कुळात भगवान महाविष्णू अवतरले. एक सांगायला हवं की तुकोबारायांचे थोरले बंधू सावजी महाराज होते आणि धाकटे बंधू संत कान्होबा महाराज होते. पुढे संत तुकाराम महाराजांचा विवाह झाला. त्यांची पहिली पत्नी रुक्मिणी माता या लोहगाव येथील मोझे घराण्यातील होत्या. हे लोहगाव म्हणजे तुकोबारायांचे आजोळ. काही वर्षांनी रुक्मिणी मातेस संताजी नावाचा पुत्र झाला. मात्र रुक्मिणी मातेस दम्याचा आजार असल्यामुळे तुकोबारायांच्या वडिलांनी त्यांचं दुसरं लग्न लावून दिलं. त्यांच्या दुसऱ्या पत्नी पुण्याचे सावकार आप्पाजी गुळवे यांच्या कन्या जिजाबाई या होत्या. तुकोबाराय त्यांना प्रेमाने आवली म्हणत. जिजाबाई अर्थात आवली मातेस पुत्र महादेव, विठ्ठल, पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज, कन्या भागीरथी आणि गंगा अशी पुत्र कन्यारत्ने प्राप्त झाली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज तरुणपणी आपल्या कुटुंबाचा शेती, किराणा दुकान आणि महाजनकी व्यवसाय सांभाळत होते. तुकाराम महाराजांची व्यवसाय करण्याची नीती अशी होती की ते आपल्या अभंगातून सांगतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. हळूहळू महाराजांची समाजामध्ये प्रतिष्ठा, मानसन्मान हे वाढत होतं. घर जणू गोकुळ झालं होतं. सर्वजण गुण्यागोविंदानं नांदत होते आणि हे पाहत असता त्यांच्या आईवडिलांना अत्यंत आनंद आणि समाधान वाटायचं. मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आघात अचानक झाला. इसवी सन 1630-32 मध्ये महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. या दुष्काळात 3 वर्ष पावसाचा एक थेंबही पडला नाही. लोक आणि जनावरं तडफडून मरू लागली. या परिस्थितीत तुकाराम महाराजांनी आपल्याकडील लोकांच्या कर्जाच्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवून टाकल्या. त्यांना या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसेना. आई वडील गेल्यानंतर तुकाराम महाराजांची पहिली पत्नी रुक्मिणी माता आणि मुलगा संताजी यांचाही दुष्काळात मृत्यू झाला. दुष्काळे आटले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. काही दिवसांनी त्यांची भावसे म्हणजे सावजी महाराजांची पत्नी तीही वारली. मोठा भाऊ सावजी विरक्त होता. तोही घर सोडून गेला. एकाच वेळी 6 आप्तेष्टांना गमावल्यामुळे तुकाराम महाराज पूर्णपणे हतबल झाले. या अशाश्वत जगाविषयी मनामध्ये प्रश्नांचं प्रचंड वादळ उठलं. हे सर्व जाणणारा एकमेव पांडुरंगच आहे. त्याच्या शाश्वत स्वरूपाची ओढ अंतःकरणात निर्माण झाली. पंढरीनाथाच्या भक्तीत रममाण झाले. एकांतात जाऊन त्याचं चिंतन करावं म्हणून पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन ते भामचंद्र डोंगरावर गेले. डोंगरावरील गुहेत हातात वीणा चिपळ्या घेऊन तुकोबारायांनी विठ्ठलाचं ध्यान अन्न पाण्या वाचून सलग 15 दिवस केलं. 15 दिवसांनी तुकोबारायांना विठ्ठलाचा साक्षात्कार झाला. निर्गुण निराकार स्वरूपात विठोबा भेटला. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. अशा दृढ वैराग्यामुळे भगवान विठ्ठल परमात्म्यास तुकोबारायांनी हृदयात साठवलं. आता तुकोबाराय देहूगावी आले. आपल्या घराच्या प्रांगणातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर जीर्ण झालं होतं. पारतंत्र्यात मंदिरं पाडली जात होती, तेव्हा तुकोबारायांनी मंदिर बांधलं. देवाचे देऊळ होते जे भंगले, देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तास ते आले करावेसे. विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि प्रत्येक एकादशीला मंदिरात कीर्तन असायचं. तेव्हा तुकोबाराय टाळ घेऊन मागे थांबत. चाली म्हणण्यासाठी अभंग पाठ नाहीत म्हणून त्यांनी अनेक संतांचे अभंग पाठ केले आणि हळूहळू
ते कीर्तनही करू लागले. आरंभी कीर्तन करी एकादशी, नवते अभ्यासी चित्त आधी. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे करोनिया. आता अंतःकरणात गुरुभेटीची ओढ होतीच आणि एके दिवशी स्वप्नामध्ये तुकाराम महाराजांना दृष्टांत झाला. इंद्रायणी गंगेत स्नानास चालले असता वाटेत गुरुभेट झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूण मालिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी चैतन्य हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे गुरु होय. त्यांनी तुकोबारायास अनुग्रह देऊन रामकृष्ण हरी हा आवडीचा मंत्र दिला. तुकोबारायांना धन्यता प्राप्त झाली. या दिवशीचा वार आणि तिथी महाराज आपल्या अभंगातून सांगतात. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. गुरु उपदेशानंतर तुकोबारायांना कवित्वाची स्फूर्ती मिळाली. स्वप्नात पुन्हा एक दृष्टांत झाला. संत नामदेव महाराज आणि भगवान पांडुरंगानं तुकोबारायास आज्ञा केली. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊनिया, सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नये. आता तुकाराम महाराज अभंग रचना करू लागले. त्यांच्या मुखातून अभंगवाणी वाहू लागली. ते आता स्वतःचे स्वानुभवाचे अभंग रचू लागले आणि गाऊ लागले. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तुकोबारायांचे अभंग वारकरी पाठ करू लागले. अनेक शिष्य झाले. त्यातील मुख्य 14 टाळकरी तुकोबारायांच्या कीर्तन सेवेत नित्य असे देहूचे महाजी पंत कुलकर्णी आणि तुकोबारायांचे बंधू कानोबा महाराज देहूकर, लोहगावचे कोंडोपंत लोहकरे, आबाजी पंत कुलकर्णी, कोंड पाटील, नावजी माळी आणि शिवबा कासा, तसंच चाकणचे संताजी तेली जगनाडे जे तुकोबारायांचे अभंग लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. कडुसचे गंगाधर बाबा मवाळ, येलवाडीचे मालोजी गाडे जे महाराजांचे जावई, तळेगाव येथील गवरशेठ वाणी, चिखलीचे मल्हारपंत कुलकर्णी आणि रामेश्वर भट्ट बहुळकर, या सर्वांमध्ये सोनबा ठाकूर हे कीर्तनात मृदंग वाजवून साथ देत असत. महिला शिष्य बहिणाबाई शिवरकर हे समकालीन होते. तसंच नंतर ते शिष्यगण संत तपोनिधी नारायण महाराज, संत निळोबाराय महाराज आणि संत महिपती महाराज हे होते. वैष्णव वारकऱ्यांच्या संगतीत शुद्ध एकादशीला पंढरीवारी आणि वद्य एकादशीला आळंदीवारी करत. एकदा आळंदीवारीला गेले असता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर साधं मंदिरही नाही, किती वर्ष ऊन पावसामध्ये समाधी आहे. तुकोबारायांचं ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी विशेष प्रेम आणि भक्तिभाव होता. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पायापे किंकरा. म्हणून स्वतः तुकाराम महाराजांनी विश्व माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बांधलं. त्याची बॉम्बे गॅझेटरमध्ये नोंद आहे, हे विशेष. पण समाजातील काही कर्मठ लोकांना तुकोबारायांचा हेवा वाटू लागला. मंबाजी गोसावीने महाराजांची तक्रार पुणे परगण्याच्या धर्मपीठाचे प्रमुख दशग्रंथी, चारही वेद कंठस्थ असलेले रामेश्वर भट्ट यांच्याकडे केली. त्यांनी तुकोबारायास कठोर शिक्षा सुनावली. अभंग रचण्यास मनाई आणि आत्तापर्यंत रचलेल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची आज्ञा दिली. त्यावेळी तुकोबारायांनी 13 दिवस नदीच्या काठी बसून अन्न पाणी त्याग करून विठ्ठलाचा धावा केला. 13व्या दिवशी त्या बुडवलेल्या वह्या पाण्यात कोरड्या राहिल्या. ही जणू तुकोबारायांच्या साधनेची, श्रद्धेची आणि भक्तिभावाची परीक्षाच होती. हे सगळं रामेश्वर भट्ट यांना समजताच त्यांना पश्चात्ताप झाला आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितलं की जगद्गुरू संत तुकाराम महाराज मला अत्यंत प्रिय आहेत. सर्वांमध्ये श्रेष्ठ असून साक्षात भक्त शिरोमणी संत नामदेव महाराजांचा अवतार आहे. ज्ञानेश्वरे मज केला उपकार,
ज्ञानेश्वरे मज केला उपकार, स्वप्नी सविस्तर सांगितले, तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आमाथोर, का जो अवतार नाम याचा. आता रामेश्वर भट्ट स्वतः देहूगावी येऊन तुकोबारायांना शरण आले आणि त्यांचे शिष्य झाले. रामेश्वर भट्ट आपल्या अभंगातून तुकोबारायांचे वर्णन करतात. धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला हा पुरुषार्थ, जळी दगडासहित भया, तारी येल्या जैशा लाया. जलदिव्यानंतर इंद्रायणीतून अभंगाच्या वया कोरड्या बाहेर आल्यानंतर संत तुकाराम महाराजांची अलौकिक कीर्ती आणि त्यांची अभंगवाणी संपूर्ण महाराष्ट्रात दुमदुमू लागली. महाराजांचे समकालीन असलेले जयराम स्वामी गोसावी यांच्यासारखे साधुसंत जेव्हा कोल्हापूरला कीर्तन करत, तेव्हा त्यांच्या प्रवचनांमध्ये तुकोबारायांचे अभंग अगदी सहजपणे गायले जात. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर सुद्धा तुकोबारायांच्या अभंगवाणीची आणि त्यांच्या अलौकिक कार्याची बातमी पोहोचली. त्यांचे अभंग ऐकून महाराजांचं मन भक्तिरसात न्हाऊन निघालं. त्याने अत्यंत आदरानं तुकोबारायांना पुण्यास येण्याचं निमंत्रण दिलं. आपल्या कारकुनासोबत राजेशाही थाटातील नजराणा आदरपूर्वक देहू येथे पाठवला. परंतु तुकोबाराय हे महाविरक्त होते. या भौतिक संपत्तीविषयी त्यांच्या अंतःकरणात यत्किंचितही लोभ नव्हता. त्याने हा नजराणा नम्रपणे परत पाठवला आणि सोबत 11 अभंगांचं पत्र शिवाजी महाराजांना दिलं. दिवट्या छत्री घोडे हे तो आम्हा बऱ्यात न पडे. अर्थात छत्र्या, घोडे किंवा अशा भौतिक गोष्टींची आम्हाला काहीही आवश्यकता नाही. तुकाराम महाराजांनी आशीर्वाद देताना अत्यंत मोलाचा उपदेश शिवरायांना केला. आम्हास काही द्यावयाचे असेल तर एकच गोष्ट द्या, आम्हा तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी. तुकोबारायांनी पायकीचे 11 अभंग रचून विठ्ठल भक्त वारकऱ्यांना आणि स्वराज्य साधकांना वीरत्वाचा अनमोल बोध दिला आणि तुकोबाराय शिवाजी महाराजांचे गुरु झाले. आम्ही वैकुंठवासी आलो यासी कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत तुकाराम महाराज वैकुंठातून भूलोकावर आले. त्याने एकूण 4 अवतार घेतले. पहिला भक्त प्रल्हाद, दुसरा अंगद, तिसरा उद्धव आणि चौथा संत नामदेव महाराज. महाराजांचं आयुष्य अवघं 42 वर्षाचं. त्यामध्ये त्यांनी हरिभक्तीचा महिमा गात अभंग रूपाने सर्वसामान्य लोकांना उपदेश करत असंख्य अभंग आपल्यासाठी लिहिले. त्यातील 4,500 अभंग आज उपलब्ध आहेत. आता तुकोबारायांना घेण्यास गरुडावर बसून आणि सर्व अलंकार धारण करून स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा तुकोबारायांचे घरी आले. त्याचे वर्णन महाराज करतात. पैल आले हरी, शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडत्कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे. पांडुरंगाची पूजा केल्यावर तुकाराम महाराजांनी गळ्यात वीणा आणि हातात चिपळ्या घेऊन 14 टाळकऱ्यांसह दिंडी घेऊन ते गोपाळपुरात आले. हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे, गजर होतो बहुमोठ्याने. आणि बरोबर दिवसाचा दुसरा प्रहर सुरू होत असताना सकाळी तुकाराम महाराजांनी हरिकीर्तनाला सुरुवात केली. नांदुरकीच्या झाडांच्या शीतल छायेमध्ये 14 टाळकरी साथीला असताना तुकाराम महाराज हरिकीर्तन करू लागले. घोटविन लाळ ब्रह्मज्ञाना हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडविन, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. या अभंगावरील कीर्तन झाल्यानंतर तुकाराम महाराजांना पांडुरंगाने स्वतःच्या हातानं पूजा करून त्यांना विमानात बसवलं. जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तुकाराम महाराजांना श्री पांडुरंगांनी आता विमानात बसवलं आणि श्री महाराज सर्वांना म्हणाले की तुम्ही आता मला निरोप देऊन आपापल्या घरी परत जावे. तुमचं कर्म असेल तसं तुमचं कल्याण होईल. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. आम्ही जातो अमुच्या गावा,
अमुचा राम राम घ्यावा, अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका. तो दिवस होता फाल्गुन वद्द द्वितीया, शके 1571, सन 1649, म्हणजे संत तुकाराम महाराज बीज. काही महिन्यांनी तुकोबाराय पुन्हा वैकुंठातून खाली आले, ते आपली प्रिय कन्या भागीरथी मातेस भेटण्यासाठी, आणि दुसऱ्यांदा त्यांचे मित्र अभंगगाथेचे लेखक संताजी महाराज जगनाडे यांना भेटायला, आणि तिसऱ्यांदा संत निळोबाऱ्यांना भेटायला. याचा संदर्भ महिपती महाराजांच्या श्री तुकाराम चरित्रात उपलब्ध आहे, आणि आजही तुकाराम महाराज भक्तांना दर्शन देतात, असा सर्वांचा अनुभव आहे. वैकुंठ गमनाच्या वेळी जिजाबाई माता गरोदर होत्या. महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर 3-4 महिन्यांनी त्यांना पुत्र झाला, त्याचे नाव नारायण महाराज. याच वेळी वारीची परंपरा तुकोबारायांचे बंधू कान्होबा महाराजांनी चालवली. निळोबाराय संत नामावलीत कान्होबांविषयी लिहितात, हरिभक्ती प्रेमळ कीर्तना तत्पर, कान्होबा सहोदर तुकयाचा. वारीच्या या परंपरेला तुकोबारायांचे धाकटे पुत्र नारायण महाराजांनी व्यापक स्वरूप दिलं. तपोनिधी नारायण महाराजांनी ज्येष्ठ वद्य सप्तमी इसवी सन 1685 रोजी पालखी सोहळ्याची महान परंपरा सुरू केली. ते ज्येष्ठ वद्य सप्तमीला तीर्थक्षेत्र देहूतून तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन तीर्थक्षेत्र आळंदीला आहेत. ज्येष्ठ वद्य अष्टमीला येथून विश्वमाऊली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन सर्व दिंड्यांना एकत्र करून दोन्ही संतांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून ज्ञानोबा तुकाराम भजनाचा जयघोष करत तीर्थक्षेत्र पंढरपूरचा पालखी सोहळा सुरू झाला. संतांच्या चरणपादुका सोबत घेऊन वारीमध्ये चालल्याने ते आजही आपल्यासोबत आहेत, असा एक मोठा आधार आणि उत्साह प्रत्येक वारकऱ्याला मिळतो. हीच भक्ती आणि श्रद्धेची पालखी आज हजारो वारकऱ्यांना पंढरीच्या विठुरायाकडे घेऊन जाते. आज ही वारकरी परंपरा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज पुढे निष्ठेने चालवत आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान कार्य आणि उपक्रम. विठ्ठलाच्या भक्तीचा वारसा जपणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान आजही सामाजिक आणि आध्यात्मिक केंद्र आहे. संस्थानातर्फे दरवर्षी पालखी सोहळा, तुकाराम बीज सोहळा, वसंत पंचमी आणि नारायण महाराज पुण्यतिथी सप्ताह यासारखे भव्य उत्सव अतिशय भक्तिभावाने साजरे केले जातात. वारकरी भाविक भक्तांसाठी संस्थाननं भक्तनिवासाची सोयही केलेली आहे. याचबरोबर रक्तदान शिबिर, वारकरी शिक्षण संस्था, पूरग्रस्तांना मदत, नित्य अन्नदान असे विविध उपक्रम अविरत सुरू आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी नवीन चांदीचा रथ, वैकुंठ गमनस्थान येथे दगडी भजनी मंडप, तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये भक्तनिवास हे कार्य प्रस्तावित आहे. या पवित्र कार्यात सहभागी होण्यासाठी खालील दिलेल्या QR कोड बँक खात्यावर किंवा देणगी कक्षात आपण आपलं दान पाठवू शकता. श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विविध उत्सव उपक्रम जाणून घेण्यासाठी संस्थानच्या अधिकृत पेजेसला आपण फॉलो करू शकता. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान आपले आभारी आहे. रामकृष्ण हरी.